नमस्कार मंडळींनो, अमृत मराठी कथामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की मंगळवार हा वार इतका खास का आहे? शनिवार शनिदेवाच्या कठोरतेसाठी, सोमवार महादेवाच्या शांततेसाठी, मग हा मंगळवार नेमका कोणासाठी? मंगळवारीच देवीची भक्ती, तिचं जागरण इतकं शक्तिशाली का मानलं जातं? लाखो महिला भक्त या दिवशी देवीसाठी अग्निपरीक्षा देतात, कठोर उपवास करतात. पण यामागे दडलेलं आहे एक अविश्वसनीय प्राचीन रहस्य, जी आजपर्यंत जगापासून लपून राहिली आहे. आज आपण उलगडणार आहोत मंगळवारी देवीला जागृत मानलं जातं ते का. ही कथा आहे एका भीषण शापाची, एका अखंड भक्तीची आणि एका असाध्य संकटावरच्या विजयाची. ही कथा थेट जोडलेली आहे महादेवीच्या उगमस्थानाशी आणि एका निष्पाप भक्ताच्या अखंड अटळ श्रद्धेशी. चला तर मग डोळे मिटून हात जोडून त्या प्राचीन युगाच्या गर्भात शिरूया, जिथे या अलौकिक कथेची झाली सुरुवात. काळ तो होता जेव्हा काळोख सत्यावर नव्हे तर दैवी शक्तीवरही भारी पडला होता. पृथ्वीवर असुरांचा नुसता महाहाहाकार माजला होता. त्यांच्या क्रूरतेसमोर स्वर्गाचे सिंहासनही अक्षरशः वितळत होते. देवतांची शस्त्रे निकामी झाली. प्रत्येक दिशेला फक्त काळजी, भीती आणि रक्ताचा महापूर होता. सर्वोच्च शक्तीही जेव्हा आपल्या नियमांनी हतबल झाली, तेव्हा काय घडले? तेव्हा त्या भीषण अंतिम संकटाच्या क्षणी ब्रह्मांडात एक प्रचंड ऊर्जा गोळा झाली. सर्व देवतांच्या सामूहिक शक्तीतून, त्यांच्या अग्निमय क्रोधातून, त्यांच्या तेजाच्या महासागरातून एक प्रलयंकारी अग्नीसारखी तेजस्वी आणि अनंत शक्ती प्रकट झाली. ही केवळ शक्ती नव्हती, ही होती साक्षात परमशक्ती, महादेवीच्या रूपात प्रकट झालेला अंतिम न्याय. तिच्या एका हुंकाराने संपूर्ण पृथ्वी आणि आकाश हादरले. तिच्या रौद्र रूपासमोर काळही गुडघे टेकून उभा राहिला. तिच्या हजारो हातांतील शस्त्रे केवळ शस्त्रे नव्हती, तर न्यायाच्या ज्वाला होत्या. तिने एकाच वेळी लाखो असुरांना क्षणार्धात भस्म केले. तिने अधर्माच्या मुळांना उखडून टाकले आणि धर्माची पुन्हा अखंड स्थापना केली. आणि मंडळींनो, हा भीषण संहार आणि अंतिम विजय ज्या पवित्र दिवशी साकार झाला, तो दिवस होता मंगळवार. म्हणून मंगळवार हा केवळ एक दिवस नाही, तर तो आहे देवीच्या परम विजय आणि रौद्र शक्तीचा थेट प्रतीक. याच कारणामुळे मंगळवारी देवीला सर्वोच्च जागृत मानले जाते. परंतु या विजयानंतर काही काळातच अंडारक नावाचा एका शक्तिशाली असुराने कठोर तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या इतकी तीव्र होती की स्वतः महादेव त्याला वरदान देण्यासाठी प्रकट झाले. वरदान मागत असताना अंडारकाने अत्यंत धूर्तपणे देवांना बांधून टाकले. तो म्हणाला, हे देवा, मला अमरत्व नको, पण मला असा शाप हवा की मला इतर कोणत्याही दिवशी पराभूत करणे शक्य होऊ नये. महादेवांच्या वचनामुळे त्याला हे वरदान द्यावे लागले. हे वरदान नाही, तर तो एक असाध्य शाप होता. या शापामुळे जर कोणी त्याला सोमवार, बुधवार किंवा अन्य कोणत्याही दिवशी मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याची शक्ती 10 पट वाढायची. त्या असुराच्या भीतीमुळे गावागावात भीतीचे साम्राज्य पसरले. देवतांनाही त्याला हरवणे शक्य होईना. हा शाप फक्त आणि फक्त मंगळवारीच मोडला जाऊ शकत होता, कारण हाच तो वार होता ज्या दिवशी देवीने आपली परमशक्ती सर्वात प्रथम प्रकट केली होती. देवीच्या परमशक्तीची अट होती की केवळ मंगळवारीच केलेल्या कठोर भक्तीच्या आणि उपासनेच्या बळावरच ती या शापाला भेदून आपली जागृत शक्ती वापरू शकत होती. मंगळवार वगळून इतर दिवशी देवीची शक्तीही त्याला हरवू शकत नव्हती. या भयानक परिस्थितीत, त्या असुराच्या दहशतीत, त्या गावात राहत होती एक साधी पण अखंड श्रद्धा असलेली स्त्री. तिचे नाव होते सुशीला. सुशीलाने या क्रूर अंडारक असुरामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावले होते. तिचे दुःख डोंगरा एवढे होते, पण तिची श्रद्धा त्याहूनही मोठी, हिमालयासारखी अटळ होती. तिचा आसरा फक्त एकच होता, महादेवी. तिला स्पष्टपणे माहीत होते की या असुराचा नाश करण्यासाठी केवळ शक्ती पुरेशी नाही, तर नियमांना बांधणारी एक दैवी अट आहे. तिला माहीत होते की या असुराचा नाश फक्त महादेवीच्या हातून आणि फक्त मंगळवारीच होऊ शकतो, कारण हाच तो वार आहे ज्या दिवशी देवीने जागृत होते. सुशीलाने एक भीषण निश्चय केला. ती प्रत्येक मंगळवारी देवीसाठी कठोर उपवास करू लागली.
तिने अन्नपाणी त्याग केले, शरीराच्या सर्व इच्छा बाजूला सारल्या. ती केवळ दगडावर डोके टेकवून दिवसाचे 24 तास केवळ जय देवीचा अखंड जप सुरू ठेवला. तिची भक्ती इतकी उत्तळ होती की त्या उपासनेत तिने आपला देह, आपली तहान भूक पूर्णपणे विसरून टाकली होती. सुशीलाच्या भक्तीची उष्णता इतकी वाढली की तिची निष्ठा थेट असुराच्या शापाच्या कवचाला भेदून देवीच्या चरणांपर्यंत पोहोचत होती. तिची प्रत्येक प्रार्थना एक प्रचंड ऊर्जास्त्रोत बनत होती, जी देवीला जागृत होण्यासाठी आवाहन करीत होती. आणि शेवटी त्या मंगळदिनी तिच्या भक्तीचा तो प्रचंड ऊर्जास्त्रोत ब्रह्मांडात धडकला. आता साक्षात देवीलाही जागृत व्हावे लागणार होते. सुशीलाच्या भक्तीच्या आवाहनाने त्या असुराच्या शापाचे अभेद्य कवच भेदले गेले. तिच्या श्रद्धेच्या बळावर त्या मंगळदिनी महादेवी तात्काळ आपल्या सर्वोच्च शक्तीसह जागृत झाली. मंदिराचे दरवाजे कोसळले. सुशीलाच्या डोळ्यासमोर देवी तिच्या तेजस्वी आणि परमशक्तिमान रूपात प्रकट झाली. ती फक्त दिसत नव्हती, ती बोलत होती, शक्तीचा संचार करीत होती. देवीच्या डोळ्यातील क्रोधाग्नीने संपूर्ण अंधार दूर केला. मंगळवारच्या पवित्र शक्तीचा उपयोग करून देवीने आपल्या शक्तीने त्या क्रूर असुराचा क्षणार्धात संहार केला आणि पृथ्वीला त्याच्या अत्याचारातून कायमची मुक्त केले. न्याय झाला. देवी म्हणाली, सुशीला, तुझ्यासारखी अखंड निष्ठा आणि अटळ श्रद्धा आजपर्यंत कोणी दाखवली नाही. तुझ्या भक्तीच्या बळावरच मी आज या शापाला आणि नियमाला भेदून जागृत झाले आहे. त्याच क्षणी देवीने सुशीलाला अमूल्य वरदान दिले. आजपासून जो कोणी भक्त, विशेषतः स्त्री, मंगळवारी माझ्या नावाने उपवास करेल आणि माझी भक्ती करेल, त्या प्रत्येकाच्या आयुष्यातील भीषण दुःखांचा, शापांचा आणि असाध्य संकटांचा मी स्वतः नाश करीन. मंगळवार हा माझा जागृत वार राहील आणि या दिवशी केलेली भक्ती 1000 पटीने फलदायी ठरेल. त्या मंगळदिनी दिलेले हे वरदान आजही कोट्यावधी भक्तांसाठी एक पवित्र वचन बनून उभे आहे. आणि म्हणूनच मंडळींनो, आजही मंगळवारी देवीला सर्वोच्च जागृत मानले जाते. मंगळवारचा उपवास, मंगळवारची पूजा ही केवळ एक धार्मिक विधी नाही, तर एका निष्पाप भक्ताच्या अखंड श्रद्धेचा विजय आहे. हा वार आपल्याला शिकवतो की जर तुमची भक्ती खरी आणि निष्ठावान असेल तर साक्षात देवीलाही तुमच्यासाठी जागृत व्हावे लागते. तुम्हाला ही प्राचीन आणि रहस्यमय कथा कशी वाटली? तुमच्या घरी मंगळवारी देवीची पूजा कशी केली जाते हे आम्हाला कमेंटमध्ये जय माता दी लिहून नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक देवी भक्तांपर्यंत पोहोचवा, लाईक करा आणि हो, अशाच नवीन, रोमांचक आणि श्रद्धेच्या कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय देवी, जय माता दी.